22 जानेवारीला अयोध्येतील प्रभू श्रीराम मंदिरात मूर्ती प्राणप्रतिष्ठापना सोहळा संपन्न होतोय। या सोहळ्याच्या निमित्तानं देशभरातील गावागावांमध्ये आणि धार्मिक स्थळांच्या ठिकाणी विविध धार्मिक उपक्रमांचं आयोजन करण्यात येत आहे। श्री क्षेत्र ज्योतिबा डोंगर इथं सुद्धा श्रीपूजक आणि सर्व ग्रामस्थांच्या वतीनं या सोहळ्यानिमित्त कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय। याचाच भाग म्हणून सेंट्रल प्लाझा ते ज्योतिबा मंदिरापर्यंत आज शोभायात्रेचं आयोजन करण्यात आलं होतं। आज केदारनाथांच्या पवित्र पावनभूमीमध्ये अयोध्येहून आलेला अक्षदा कलश पत्रिका याची भव्य दिव्य अशा संपूर्ण पुजारी वर्ग ग्रामस्थ यांच्या वतीनं पालखी सोहळा या ठिकाणी संपन्न झालेला आहे। या शोभायात्रेत प्रभू श्रीराम, सीता माता आणि श्री लक्ष्मण यांच्या वेशभूषा परिधान करण्यासह रामायणकालीन वेशभूषा परिधान करून सहभागी झालेली लहान मुलं सर्वांचं लक्ष वेधून घेत होती। अयोध्येतील प्रभू श्रीराम मंदिराच्या लोकार्पणानिमित्त आयोजित या शोभायात्रेत श्रीपूजकांसह श्री क्षेत्र ज्योतिबा ग्रामस्थ मोठ्या उत्साहानं सहभागी झाले होते। सोमवारी 22 जानेवारी सकाळी श्री ज्योतिबा राजांना महाअभिषेक करण्यासह दिवसभर विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं असून सायंकाळी रामजपानं या सोहळ्याची सांगता होणार आहे।